हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो नक्की करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्रीमिक्सचे गुलाबजामुन कसे बनवायचे हे नाही पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रीमिक्सचे गुलाबजामुन म्हणजे ना पॅकेटचे गुलाबजामुन। आता खव्याचे गुलाबजामुन बनवायला आपल्याला जर वेळ नसेल ना तर गडबडीमध्ये होणारे ना झटपट असे हे गुलाबजाम। हे गुलाबजामुन बनवण्यासाठी ना 1 किलो साखर तर 1 लिटर पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे। त्यानंतर ना गॅसवर ठेवून याचा पाक बनवून घ्यायचा आहे। आता पाक तिकडे तयार होतोय तोपर्यंत आपण गुलाबजामुनसाठी पीठ मळून घेऊयात। आता हे पीठ ना रेडीमेड असतं, मिल्क पावडरचंच असतं, त्यामुळे ना याला तुम्ही दुधात किंवा पाण्यात मळू शकता। आता हे ना ऑप्शनल आहे, तुम्ही एकतर दूध वापरा किंवा एकतर पाणी वापरा। आता मी इथे ना पाणी वापरूनच पीठ मळून घेणार आहे। असे गुलाबजामुन बनवायला ना एकदम झटपट आणि पटपट होऊन जातात। बनवायला पण ना अगदी सोपे आहेत। आता या पाण्यामध्ये ना थोडं पाणी करून हे मळून घ्यायचं। एकाच वेळेस ना जास्त पाणी टाकू नका, डायरेक्ट ना हे पीठ पातळ होतं, त्यानंतर मात्र आपल्याला काही करता येत नाही। हे पीठ ना हलक्या हातानेच मळून घ्यायचं, एकदम मऊ झालं नाही तरी चालेल, याला ना थोड्याफार चिरा पडतच असतात। पीठ मळून एक 10 ते 15 मिनिटं भिजू देऊ, तोपर्यंत परत पाक बघूयात तयार झालाय की नाही। पाक तयार व्हायला थोडासा वेळ आहे, तोपर्यंत ना गुलाबजाम बनवून घेऊयात। आता थोडं पीठ करून ना याचे छोटे ना गोळे बनवून घ्यायचे। आता याचा गोळा ना जास्त मोठाही बनवायचा नाही, कारण हे तळल्याच्या नंतर ना याच्या डबल फुगतात, त्यामुळे ना ह्या गोट्या बनवायला वेळ लागला तरी चालेल, पण ना एकदम छोट्याच आकाराच्या बनवायच्या। आता इकडे ना पाक सुद्धा तयार होतच आलेला आहे। आता पाकाला पण ना जास्त करायचं नाही, एक तारी पाक बनेल ना इतकंच करायचं, नाहीतर ना या पाकाची लगेच परत साखर तयार व्हायला लागते। गॅस बंद करून ना आपलं पाक खाली उतरून घ्यायचा। त्यानंतर ना लगेच इकडे गुलाबजाम तळण्यासाठी ना तेल पण गरम करायला ठेवायचं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना पाक खाली उतरून ठेवल्याच्या नंतरच त्यामध्ये वेलची पूड घालायची, नाहीतर गरम पाकात टाकलं ना की लगेच ना त्याचा सेंट निघून जातो। वेलची पूड टाकताना ना पाक थोडासा थंड झाला की मगच टाकायचा। आता इथे ना मी पूर्ण अशा ना गुलाबजामुनच्या गोट्या बनवून घेतलेल्या आहेत। आता थोड्या करून ना या तेलामध्ये तळून घ्यायच्या। हे गुलाबजामुन बनवायला अगदी सोपे आहेत, 3 ते 4 स्टेपमध्ये ना पूर्ण बनवून होतात। गुलाबजाम तळण्यासाठी टाकले ना की फक्त टाकून द्यायचे, ते आपोआप तळून ना वरती यायला लागतात। आणि वरती आल्याच्या नंतर ना मग थोडंसं ना त्याला अलटीपलटी करून घ्यायचं, म्हणजे ना सारखे ते तळल्या जातील। गुलाबजामुन मस्त असे पूर्ण गर्द ब्राऊन कलर मध्ये होऊ द्यायचे, त्यानंतर ना ते बाहेर काढून घ्यायचे। तळलेले गुलाबजामुन 1 मिनिट तरी बाहेर ठेवायचे, लगेच पाकामध्ये टाकायचे नाही, गडबड करायची नाही। आता ज्या वेळेस ना आपण दुसरे राहिलेले गुलाबजामुन तेलात सोडतो, त्यावेळेस ना आपले पहिले तळलेले गुलाबजामुन त्या पाकामध्ये टाकायचे। गुलाबजामुन बनवताना एकदम छोटे टिप्स असतात, त्या टिप्ससह ना आपल्याला गुलाबजामुन बनवावे लागतात। गुलाबजामुन पण ना मस्त असे तळले गेलेले आहेत। आता ते ना पाकामध्ये टाकून घ्यायचे, त्यानंतर राहिलेले गुलाबजामुन ना परत तळायला टाकायचे। 3 ते 4 वेळेस ना असे थोडे करून ना पूर्ण गुलाबजामुन आपले तळून घ्यायचे आहे ना। मग ही गुलाबजामुन बनवायची साधी आणि सोपी पद्धत। राहिलेले गुलाबजामुन पण ना तळून घ्यायचे। मला आवडली का गुलाबजामुन बनवण्याची पद्धत? आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला, मऊ आणि लुसलुशीत असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत फक्त 15च मिनिटात। कमी वेळेमध्येच ना गुलाबजामुननी पूर्ण असा पाक ना ओढून घेतलेला आहे। यामध्ये ना आता थोडं सुद्धा पाक दिसत नाहीये। तर चला, झाले की नाही एकदम खव्यासारखे गुलाबजामुन? तर चला, आपल्या गुलाबजामुन तुम्हाला फोडून दाखवते की किती छान असा तो फुगलाय। तर चला, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।